भरामध्ये सर्वत्र म्हणजे निव्वळ आता विचारलेल्या प्रश्नापुरतं मर्यादित नाही तर सर्वत्र अशा प्रकारचे भेसळ किंवा त्याच्यामध्ये उंदीर निघणं किंवा त्याच्यामध्ये झुरळं निघणं अशा स्वरूपाचे प्रकार वारंवार घडत आहे. कायदा कमी पडतो की काय या संदर्भामधला? आणि म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय बऱ्याचदा आपल्या सभागृहामध्ये चर्चा होते की शालेय पोषण आहारामध्ये उंदीर सापडला किंवा आणखी पूरक आहारांमध्ये अशा स्वरूपाचे पदार्थ सापडतात. बऱ्याचदा या कंपन्यांच्या माध्यमातून आलेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी विषाणूयुक्त अशा स्वरूपाचे पदार्थ त्याच्यामध्ये असतात, माहिती असतं, पण तक्रार केल्यानंतर त्याचे फारसे नोंद घेतली जात नाही. त्यामुळे माझे 2-3 प्रश्न या संदर्भामधले आहे. एक तर यामध्ये तक्रार ऑनलाईन घेण्याच्या संदर्भामधली एक पद्धती FDA माध्यमातून किंवा तुमच्या या खात्याच्या माध्यमातून राबवणार आहात का? तत्काळ म्हणजे जसं पोलिसांकडे 101 नंबर आहे, आपला काय म्हणतात 100 नंबर आहे आणि आपल्या ॲम्ब्युलन्सला 108चा नंबर आहे, तसा तक्रारीची नोंद घेणाऱ्या अशा स्वरूपाचा नंबर असला पाहिजे की ज्याच्यामधून मला आढळलं की स्वतः तक्रार झाली पाहिजे आणि त्याची नोंद घेतली गेली. दुसरा अध्यक्ष महोदय, जसं तुम्ही म्हटलं की आता गोडाऊनमध्येच तपासणी होईल, तशा स्वरूपाची गोडाऊन म्हणजे शालेय पोषण आहार वगैरे याच्या संदर्भामध्ये तपासणी करणार अत्यंत निकृष्ट दर्जाचं अशा स्वरूपाचं शालेय पोषण आहार किंवा अन्य हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. तपासणीच्या वेळेस चांगलं असतं, पण खाली जात असताना ते इतकं निकृष्ट दर्जाचं असतं की त्याची तपासणी वारंवार करण्याची गरज आहे. ते तुमच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून किती वेळा अशा स्वरूपाच्या तपासण्या केल्या, किती वेळा यांच्याविरुद्ध कारवाई केली, कारण कारवाई करण्याला आपण धजावत नाही यासाठी की त्यांचे लागेबंदे फार मोठ्या प्रमाणावर आहे. या शालेय पोषण आहाराचे ठेकेदार असतील, अन्य असतील, यांचे लागेबंदे वरपर्यंत आहे. प्रत्येकाशीच त्याचे संबंध आलेले आहे या राज्यात. आणि म्हणून या संदर्भात कडक कारवाई करणं हा तिसरा भाग आहे. आणि तिसरं, यामध्ये अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून अशा भेसळच्या संदर्भामधले जे काही असतील तर नागरिकांना सातत्यानं आवाहन करून नंबर देणं किंवा तुम्ही आम्हाला तातडीने या नंबरवर कळवा, तुम्ही तातडीनं कारवाई करू आणि कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आत्ता आहे त्या कायद्यापेक्षाही अधिक कठोर कायदा करण्याची गरज आहे. तर अशा स्वरूपाचा कायदा राज्य सरकार करणार का?